आजच्या या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण इतिहासाच्या एका अशा परवान्यावर नजर टाकणार आहोत जिथे शौर्य, विद्वत्ता, संघर्ष आणि बलिदान हे सगळे एकत्र येतं. आपण बोलणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल. छावा हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक प्रतिमा उभी राहते. एक तेजस्वी, एक पराक्रमी योद्धा. पण ती प्रतिमा खरंच पूर्ण आहे का? तर आपल्याकडे जे साधन आहे, छावाचा इतिहास, याच्या आधारे आज आपण त्या प्रतिमेच्या पलीकडे जाऊन शंभूराजांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक राजा, एक प्रशासक, एक कवी आणि एक रणनीतिकार म्हणून ते कसे होते. बरोबर. चला त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा शोध घेऊया. आणि हा शोध महत्वाचा आहे, कारण संभाजी महाराजांना अनेकदा केवळ त्यांच्या तापट स्वभावाच्या आणि त्यांच्या दुर्दैवी अंताच्या चौकटीतच पाहिलं जातं. पण खरं तर त्या 9 वर्षांच्या वादळी कारकिर्दीत त्यांनी जे काही साध्य केलंय ना, ते थक्क करणारे आहे. हो, या साधनाच्या आधारे आपण त्यांचं राजकीय कौशल्य, त्यांची दूरदृष्टी हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे त्यांची एक अधिक समग्र आणि न्यायपूर्ण प्रतिमा आपल्या समोर उभी राहील. तर मग सुरुवात त्यांच्या जडणघडणीपासूनच करूया. एक राजपुत्र म्हणून त्यांचं बालपण कसं होतं? साधनात उल्लेख आहे की वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांना शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला जावं लागलं. बरोबर. तिथे कैदेत राहावं लागलं. हा अनुभव त्यांच्यासाठी किती निर्णायक ठरला असेल? निर्णायक हा एकच शब्द आहे. विचार करा, तो काळ लहान मुलांसाठी खेळण्या बागडण्याचा असतो, हो की नाही? बरोबर. पण हा 9 वर्षांचा राजपुत्र थेट मुघल साम्राज्याच्या केंद्रस्थानी औरंगजेबाच्या दरबारात जातोय. तो अनुभव केवळ एका संकटाचा नव्हता, ते राजकारणाचं आणि मुत्सद्देगिरीचं पहिलं आणि सर्वात मोठं विद्यापीठ होतं. विद्यापीठ. हो, तिथे त्यांनी दरबारी शिष्टाचार, कपट, कारस्थानं, मान अपमान आणि सत्तेचं क्रूर स्वरूप अगदी जवळून पाहिलं. म्हणजे हा एक प्रकारे ट्रायल बाय फायर किंवा अग्निपरीक्षेसारखा अनुभव होता. अगदी. पण या अनुभवाने त्यांना नेमकं काय शिकवलं? फक्त कणखर बनवलं की त्याहून अधिक काही? त्याहून खूप अधिक. या अनुभवाने त्यांना माणसांची ओळख करायला शिकवलं. अच्छा. कोण विश्वासू आहे, कोण नाही, हे ओळखण्याची नजर दिली. आग्र्याच्या दरबारात त्यांनी पाहिलं की राजकारणात नातीगोती किंवा वचनं यांना काहीच किंमत नसते. त्यामुळे जेव्हा पुढे जाऊन रायगडावर त्यांच्याच काही मंत्र्यांनी त्यांना विरोध केला, तेव्हा त्यांना धक्का नक्कीच बसला असेल, पण ते पूर्णपणे अनपेक्षित नव्हतं. म्हणजे ते मानसिकदृष्ट्या तयार होते. एक प्रकारे हो, आग्र्याच्या अनुभवाने त्यांना अशा अंतर्गत राजकारणासाठी तयार केलं होतं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि या राजकीय शिक्षणासोबतच त्यांच्या औपचारिक शिक्षणाबद्दलही साधनात बरंच काही आहे. त्यांच्या विद्वत्तेबद्दल काय सांगता येईल? त्यांची जडणघडण ही दुधारी तलवारीसारखी होती. दुधारी तलवार? हो, एका बाजूला शस्त्रविद्येचं प्रशिक्षण तर दुसऱ्या बाजूला शास्त्रविद्येची उपासना. ते केवळ मराठीच नाही तर संस्कृत, हिंदी, ब्रज अशा अनेक भाषांमध्ये निपुण होते. आणि या सगळ्या ज्ञानाचा कळस म्हणजे वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी बुधभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. एक मिनिट, हे अविश्वसनीय आहे. आहेच. म्हणजे एकीकडे युद्धाचं प्रशिक्षण सुरू आहे आणि दुसरीकडे ते राज्यशास्त्रावर ग्रंथ लिहितायत. यातून त्यांच्या शिक्षणाबद्दल आणि त्यांच्या स्वतःच्या बौद्धिक क्षमतेबद्दल काय कळतं? हेच तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. यावरून दिसतं की त्यांच्यासाठी ज्ञान हे केवळ शोभेची वस्तू नव्हती, तर राज्यकारभाराचं एक महत्त्वाचं साधन होतं. म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज. अगदी. बुधभूषणम हे काही केवळ कवितांचं पुस्तक नाही, तो राज्यशास्त्र, नीतिशास्त्र आणि राजाच्या कर्तव्यांवरील एक अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे. यातून स्पष्ट होतं की लहानपणापासूनच एक चांगला राजा कसा असावा यावर त्यांचं चिंतन सुरू होतं. अच्छा. त्यांची जडणघडण ही केवळ योद्ध्याची नव्हती, तर एका थिंकर किंग म्हणजेच विचारी राजाची होती. थिंकर किंग ही संकल्पनाच खूप वेगळी आहे. पण मग इतकी तयारी असूनही शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचा राज्याभिषेकाचा मार्ग इतका खडतर का होता? त्यांना दरबारातील काही मंत्र्यांकडून, विशेषतः अष्टप्रधान मंडळातील काही सदस्यांकडून, म्हणजे शिवाजी महाराजांनी नेमलेल्या त्या 8 मुख्य मंत्र्यांच्या मंडळाकडूनच? हो, त्यांच्याकडूनच इतक्या तीव्र विरोधाला सामोरं का जावं लागलं? यामागे अनेक गुंतागुंतीची कारणं होती. हा केवळ सत्तेचा संघर्ष नव्हता, तर काही प्रमाणात 2 पिढ्यांमधला
आणि दोन कार्यशैलींमधला संघर्ष होता. अच्छा. शिवाजी महाराजांच्या काळातले काही मंत्री जे आता अनुभवी आणि प्रतिष्ठित झाले होते, त्यांना संभाजी महाराजांचा थेट, स्पष्ट वक्ता आणि प्रसंगी कठोर वाटणारा स्वभाव तो रुचला नसावा. म्हणजे त्यांना एक प्रकारे आपल्या नियंत्रणात राहणारा राजा हवा होता. अगदी. त्यांना कदाचित असा राजा हवा होता जो त्यांच्या सल्ल्यानुसार चालेल. म्हणजे त्यांच्या स्वभावामुळे हा विरोध झाला असं म्हणायचंय का, की यामागे काही राजकीय गणितही होती? अंशतः स्वभाव आणि अधिक करून राजकीय गणित. ओके. संभाजी महाराज प्रशासनात ढिलाई किंवा भ्रष्टाचार अजिबात खपून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. साधनात उल्लेख आहे की त्यांनी काही अधिकाऱ्यांच्या गैरकारभारावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे ज्यांचे हितसंबंध धोक्यात येणार होते त्यांना हा तरुण आणि तेजस्वी राजा एक धोका वाटू लागला. आणि त्यांनी संभाजी महाराजांना बदनाम करण्याचेही प्रयत्न केले. हो, पण या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, कोणती? की या सर्व अंतर्गत विरोधावर मात करून अत्यंत कमी वेळात रायगडावर नियंत्रण मिळवून त्यांनी स्वतःला राजा म्हणून प्रस्थापित केलं. यासाठी केवळ लष्करी बळ नाही तर राजकीय चातुर्य लागतं. बरोबर. त्यांनी योग्य वेळी योग्य लोकांना आपल्या बाजूने वळवलं. हे त्यांच्यातील एका कुशल राजकारण्याचं दर्शन घडवतं. अधिक कठोर बनवलं असेल. त्यांच्या मनात कुठेतरी एक अविश्वासाची भावना निर्माण झाली असेल जी त्यांच्या काही कठोर निर्णयांमध्ये असू शकते. आणि हा अंतर्गत संघर्ष शमतोय न शमतोय तोच उत्तरेतून एक प्रचंड मोठं वादळ स्वराज्यावर चालून येत होतं. औरंगजेब. संभाजी महाराजांची खरी ओळख तर याच संघर्षाने झाली. एक महान योद्धा म्हणून त्यांनी मुघल बादशाह औरंगजेबाशी तब्बल 9 वर्ष अविरत लढा दिला. हा संघर्ष नेमका कसा होता? हा संघर्ष साधासुद्धा नव्हता. तो इतिहासातील एका महायुद्धासारखा होता. जरा विचार करा, औरंगजेब अख्ख्या हिंदुस्थानचा बादशाह, आपलं सगळं साम्राज्य, खजिना आणि प्रचंड सैन्य घेऊन स्वतः दक्षिणेत उतरलाय. फक्त एका तरुण राजाला हरवण्यासाठी? हो, यावरूनच संभाजी महाराजांची दहशत आणि मराठा साम्राज्याचं आव्हान किती मोठं होतं याचा अंदाज येतो. औरंगजेबाला वाटलं होतं की काही महिन्यातच तो मराठ्यांचा निकाल लावेल. पण त्याला 9 वर्ष इथेच अडकून पडावं लागलं. 9 वर्ष! आणि या काळात ते एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत होते, नाही का? अगदी बरोबर. हेच त्यांचं सर्वात मोठं लष्करी कौशल्य होतं. एका बाजूला बलाढ्य मुघल सैन्य, दुसऱ्या बाजूला जंजिऱ्याचा सिद्दी जो समुद्रातून स्वराज्याला त्रास देत होता, तिसऱ्या बाजूला गोव्याचे पोर्तुगीज जे मुघलांना मदत करत होते, आणि दक्षिणेत म्हैसूरचे चिक्क देवराय. बापरे, म्हणजे चहूबाजूनी शत्रूंनी घेरलेलं होतं. हो, अशा परिस्थितीत कोणतीही सत्ता कोलमडून पडली असती. पण स्वराज्य टिकलं कसं? त्यांनी कोणती रणनीती वापरली? त्यांनी वडिलांचाच गनिमी कावा म्हणजे गनिमांना बेसावध ठेवून अचानक हल्ला करण्याची पद्धत. हो, हीच पद्धत अधिक आक्रमकपणे वापरली. त्यांनी कधीच औरंगजेबाला एका मोठ्या निर्णायक लढाईची संधी दिली नाही. ते मुघल छावण्यांवर हल्ले करायचे, त्यांची रसद तोडायचे आणि त्यांना सतत धावपळीत ठेवायचे. म्हणजे सतत त्यांना व्यस्त ठेवलं. अगदी. अनेक किल्ले गमावले, पण त्याहून अधिक जिंकले किंवा परत मिळवले. या 9 वर्षांच्या काळात औरंगजेबाची प्रचंड आर्थिक आणि लष्करी हानी झाली. या युद्धामुळे मुघल साम्राज्याचा खजिना रिकामा झाला आणि तिथूनच त्याला उतरती काळा लागली. म्हणजे एका अर्थाने संभाजी महाराजांनी केवळ स्वराज्य नाही वाचवलं, तर मुघल साम्राज्याच्या पतनाची सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. आणि याच काळात त्यांनी आरमाराकडे म्हणजे नौदलाकडेही विशेष लक्ष दिलं होतं. शिवाजी महाराजांनंतर त्यांनी तो वारसा कसा पुढे नेला? त्यांनी तो वारसा केवळ पुढे नेला नाही तर अधिक आक्रमक बनवला. अच्छा. लेख आहेत. त्यांनी जंजिऱ्याच्या सिद्धीला समुद्रात आणि जमिनीवरही कोंडीत पकडलं होतं. गोव्यावर केलेला त्यांचा हल्ला तर इतका जबरदस्त होता की पोर्तुगीज गव्हर्नर अक्षरशः मरता मरता वाचला. खरंच? हो, यातून त्यांची दूरदृष्टी आणि आक्रमक लष्करी धोरण स्पष्ट दिसतं. म्हणजे एकीकडे सतत युद्ध सुरू आहे, पण दुसरीकडे त्यांचं प्रशासनाकडे आणि इतर गोष्टींकडे लक्ष होतं. हे सगळं ते कसं सांभाळत होते? एक प्रशासक म्हणून त्यांचं काम कसं होतं? हेच तर त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचं उत्तम उदाहरण आहे. युद्धकाळातही त्यांनी प्रशासनाकडे दुर्लक्ष केलं नाही. त्यांनी शिवाजी महाराजांनी घालून दिलेली महसूल व्यवस्था पुढे चालू ठेवली. सामान्य रयतेला, शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी ते जागरूक होते. म्हणजे प्रजाहितदक्ष होते. निश्चितच. त्यांनी वतनदारांवर कडक नियंत्रण ठेवलं, जेणेकरून ते प्रजेवर अन्याय करणार नाहीत. साधनात त्यांच्या काही न्यायनिवाड्यांचे उल्लेख आहेत, ज्यात त्यांनी सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला आहे.
आणि याच सगळ्या धावपळीत त्यांना बुधभूषणम सारख्या ग्रंथावर विचार करायला किंवा इतर विद्वानांना आश्रय द्यायला वेळ कसा मिळाला? एका योद्ध्याच्या आणि एका विद्वानाच्या भूमिका ते एकाच वेळी कशा जगत होते? कारण त्यांच्यासाठी या दोन भूमिका वेगळ्या नव्हत्याच. म्हणजे त्यांच्यासाठी राजधर्म ही एकच संकल्पना होती, ज्यात शौर्य आणि विद्वत्ता दोन्ही आवश्यक होतं. बुधभूषणममध्ये त्यांनी राजाची कर्तव्य सांगितली आहेत. त्यात ते म्हणतात की राजाने प्रजेचं मुलाप्रमाणे पालन केलं पाहिजे. त्यांनी न्यायनिष्ठूर असलं पाहिजे. हे केवळ ग्रंथात लिहिलेले विचार नव्हते. तर ते त्यांच्या प्रशासनात उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अगदी तसंच. म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांचे लिखाण आणि त्यांचं प्रत्यक्ष शासन यात एक सूत्र होतं. हो, बुधभूषणम हा त्यांच्या शासनाचा तात्विक आधार होता. तापट स्वभावाचे युवराज या प्रतिमेला छेद देणारं हे त्यांचं रूप आहे. त्यांनी अनेक कवी आणि विद्वानांना राजाश्रय दिला. कवी कलश हे तर त्यांचे मुख्य सल्लागारच होते. बरोबर. यावरून दिसतं की त्यांच्या दरबारात तलवारीसोबत लेखणीचाही तितकाच मान होता. हे चित्र त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक पूर्णत्व देतं. आणि मग येतो त्यांच्या आयुष्यातील तो अत्यंत वेदनादायी आणि ट्रॅजिक प्रसंग. 9 वर्ष औरंगजेबाला झुंजवल्यानंतर अखेर ते संगमेश्वर येथे पकडले गेले. हे कसं घडलं? साधनात यामागे फितुरीचा उल्लेख आहे. हो, गणोजी शिर्के जो त्यांचा मेहुणा होता, त्याने केलेल्या फितुरीमुळेच मोगलांना त्यांचा ठावठिकाणा कळाला. तो मराठ्यांच्या इतिहासातील एक काळा दिवस होता. संभाजी महाराज त्यावेळी एका महत्त्वाच्या लष्करी मोहिमेची आखणी करत होते आणि थोडेसे बेसावध होते. आणि याच संधीचा फायदा मुघलांनी घेतला. हो. त्यानंतर औरंगजेबाने त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले. त्यांचं बलिदान, त्याचा मराठा साम्राज्यावर आणि लोकांवर काय परिणाम झाला? या सगळ्याचा अर्थ काय होतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. औरंगजेबाला वाटलं होतं की संभाजी महाराजांना संपवून, त्यांचे हाल करून मराठ्यांमध्ये दहशत निर्माण करता येईल. आणि स्वराज्य सहज संपवता येईल. हो, पण झालं नेमकं उलट. त्यांचं बलिदान हे केवळ एका राजाचा अंत नव्हतं, तर ती एक अशी ठिणगी होती ज्यामुळे मराठ्यांच्या स्वातंत्र्याची आग अधिकच भडकली. म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर लढा थांबला नाही, तर अधिकच तीव्र झाला. निश्चितच. ज्या स्वाभिमानाने आणि धैर्याने ते मृत्यूला सामोरे गेले, त्यातून मराठ्यांना एक नवी प्रेरणा मिळाली. त्यांच्या बलिदानाने मराठ्यांमध्ये एक अभूतपूर्व एकजूट निर्माण झाली. संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यासारखे अनेक पराक्रमी योद्धे पुढे आले. आणि त्यांनी मुघलांविरुद्धचा लढा इतका तीव्र केला की औरंगजेब पुरता हतबल झाला. अगदी. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जो स्वातंत्र्य संग्राम लढला, त्याची सर्वात मोठी प्रेरणा संभाजी महाराजांच्या बलिदानात होती. म्हणजे त्यांचा मृत्यू हा स्वराज्याच्या लढ्यातील एक शौर्यपर्व ठरला, शेवट नाही. बरोबर. त्यांचा त्याग मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा पाया बनला. तर आज आपण पाहिलं की शंभूराजांची ओळख किती गुंतागुंतीची आणि बहुआयामी आहे. आग्र्याच्या कैदेत राजकारण शिकणारा एक चाणाक्ष राजपुत्र, अंतर्गत आव्हानांना तोंड देत स्वतःला सिद्ध करणारा एक कणखर राजा, एकाच वेळी अनेक महासत्तांना 9 वर्ष झुंजवणारा एक अजिंक्य योद्धा, बुधभूषणम सारखा ग्रंथ लिहिणारा एक विद्वान, आणि अखेरीस स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानासाठी बलिदान देणारा एक युगपुरुष. बरोबर. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा. या साधनाला छावाचा इतिहास असं नाव दिलं आहे. छावा मोठा होऊन सिंह बनतो. संभाजी महाराजांनी आपल्या पित्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रचंड मोठ्या छायेतून बाहेर पडून स्वतःचा एक वेगळा आणि तितकाच तेजस्वी वारसा कसा निर्माण केला, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो, खरंय. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जर त्यांची संपूर्ण कारकीर्द औरंगजेबाविरुद्धच्या या एकाच महायुद्धात गेली नसती, तर एक राजा म्हणून त्यांचं स्वरूप आणखी कसं दिसलं असतं. त्यांना जर शांततेचा काळ मिळाला असता, तर त्यांनी प्रशासकीय सुधारणा, साहित्य आणि कला या क्षेत्रात काय योगदान दिलं असतं. एका वादळात सापडलेल्या राजाची ही कहाणी. त्याला शांत किनारा मिळाला असता तर काय झालं असतं, हा विचार प्रत्येकाने नक्की करावा.